म्या म्या सावित्रीबाई. नाही म्हणजे तुम्ही ओळखलं नसेलच. म्या सावित्री ज्योतिराव फुले. आमचं शेठ जे आहेत ना त्यांनी मला हे पुस्तक वाचायला दिलंय. ह्या पुस्तकातली ही वळ वाचली आणि माझ्या अंगावर काटाच आला. बघा ना ही वळ. रक्तामासाची माणसं रक्तानं नाही तर माणुसकीनंच जोडली जात्यात. ही वळ वाचली आणि मला माझ्या आयुष्यातलं काही प्रसंग आठवलं. यशवंताचं शिक्षण चाललं होतं. यशवंता खेळत होता, हुंदडत होता. एक दिवस शाळेत आला. तो काय बया रडत. त्याला छातीशी धरून मी शांत करायला लागले तर म्हणतो कसा, शाळेत रस्त्यावर येताना पोरं मला लई चिडवत्यात. भटाचं पोर माळानं पळवलं, भटाचं पोर माळानं पळवलं असं म्हणतात समधी. असं बी म्हणतात काही दुवा बामणीला झालाय तू म्हणून. आय मी कुणाचा आहे ग? अरे तू माझाच आहेस. जन्मानं जातपात न मानणाऱ्या आई बापाचा. वय 9 महिने नाही मी तुला माझ्या पोटात वाढवला, पण म्हणून काय तू माझं नाहीस वय? अरे 9 महिने पोटात वाढवून जन्माला घातलं हेच सार्थक मानणाऱ्या आयांचा काळ आता बदलाया हवा. यशवंता, इथं तुझं तात्या समध्या दीनदलितांचं बाप पण घेत्यात आणि मला त्यांचं आई पण देत्यात. आजवर तुझं तात्या आणि मी सत्य सोडून काय बी बोललो नाही म्हणून तुला सांगते. तुझ्या जन्मदात्री घरात घेतलं ते तिचं आईबाप म्हणून. आणि अरे तुझं बी आईबाप आम्हीच आहे. आईबाप म्हणून तुला काय देणार हे मला ठाव नाही, पण तुझ्या तात्यांनी सुरू केलेला कामाचा बाप पण आमच्या नंतर तुलाच घ्यायचंय र. एवढं समद बोलून मी गप झाली. यशवंताच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत राहिली. शेठजी कवा आलं हेच आम्हाला कळलं नाही. शेठजींच्या हाकानं आय तात्या आलं असं म्हणत तो गेला बी. त्यानंतर मात्र यशवंत कधी हिरमुसला नाही. त्याच्या जन्माचा प्रश्न त्याला कधी पडला नाही. यशवंताची आई काशी विधवा होती व तवा तरुण तरुण मुली अशा लाल अलवनात, डोक्यावर केस नाही आणि डोळ्यात जणू समद्यांना हाका मारत्यात. नवा आक्रोश करत्यात की का बोडगी करता, का का बोडगी करता म्हणून. हो या पोरींचा घरातलं पुरुषच भोग घ्यायचं आणि वाढली पोट तर पोरं जन्माला घालून मारून टाकायचं करंट त्यांना. हे सगळं काय माझ्याच्या आणि शेठजींच्यानं बघवना. मग मात्र ठरवलं अशा पोरींना हिकडं आणायचं बाळणपणासाठी माहेरला. आणि बघता बघता बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. असं एखादा आश्रम हाय हे समद्यांना कळावं म्हणून जाहिराती बी छापून आणल्या. जाहिरातीत लिहिलं होतं, ज्या ज्या पोरींचं आडमार्गानं पाऊल पडून गर्भ राहिले आहेत त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे घरी येऊन बाळंत होऊन जावं. बाळंतिनीचं नाव गुप्त राखण्यात येईल. हा अशा जाहिराती पुणे, पंढरपूर, नाशिक, काशी, वाई अशा तीर्थाच्या ठिकाणाला लावल्या. हवं या पोरी तीर्थाच्या ठिकाणाला जायच्यावर जीव द्या. ह्या पोरींसाठी माझा जीव लई व्याकुळ व्हायचा. त्यांच्याशी बोलावं वाटायचं, त्यांचं दुःख समजून घ्यावं वाटायचं, पर बोलणार काय? त्याच गप गप राहायचं. कशाला दुसरी बाई आपल्याला सोडवायला पाहिजे? उगाच 4 चौघात बोबाटा झालं म्हणजे असं भ्या वाटायचं. ज्या पोरी त्यांची पोरं हिता आश्रमातच ठेवून जायच्या त्यांच्यात आणि माझ्यातच समद जग सामावल्यागत मला वाटत होतं. म्हणूनच किती खरी आहे ना ही वळ. रक्ता मासाची माणसं रक्तानं नाही तर माणुसकीनंच जोडली जात्यात. धन्यवाद.